गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट चालू होते बेटा आपला आजचा तो म्हणजे आहे बॅक ईएमएफ. बॅक ईएमएफ काय असतो? ठीक आहे. तर बॅक ईएमएफ कन्सेप्ट समजून घेण्याच्या आधी तुम्हाला डीसी मोटरमध्ये दोन वाइंडिंग असतात, आर्मेचर वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंग रोटेटरी असते, फील्ड वाइंडिंग काय असते बेटा? स्टेशनरी असते. फुल कॉन्सन्ट्रेशनने ऐकाल, नीट 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 कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकाल बेटा, महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. पुन्हा एकदा, ठीक आहे. डीसी मोटरमध्ये दोन वाइंडिंग्स असतात, आर्मेचर वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग. ठीक आहे. आर्मेचर वाइंडिंग जी असते ती रोटेटरी असते, फील्ड वाइंडिंग जी असते स्टेशनरी असते. फील्ड वाइंडिंगचे इथे करंट पास केला जातो किंवा फील्ड वाइंडिंगच्या इथे काय होतं बेटा? मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होतं, असं लक्षात घ्या शॉर्टमध्ये. फील्ड वाइंडिंगच्या इथे काय प्रोड्यूस होतं बेटा? मॅग्नेटिक फ्लक्स. तो जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे आर्मेचर वाइंडिंग काय करतो? कट करतो. तो रोटेटरी असतो, ठीक आहे. त्याच्यावर तो काय करतो? कट करतो आणि त्याच्यामुळे ईएमएफ इंड्यूस होतो. त्याच्यामुळे काय होतं बेटा? ईएमएफ. हे कशामुळे कोणी सांगितलं? फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आठवतंय? फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट काय होतं बेटा? जेव्हा कधीही कंडक्टर कुठल्याही फ्लक्सला कट करतं, जेव्हा कुठलाही कंडक्टर रोटेट होत असेल आणि त्यांनी फ्लक्सला कट केलं की तिथे ईएमएफ 100% इंड्यूस होत असतं. इथे काय झालं बेटा? आर्मेचर वाइंडिंग रोटेटरी होती, ती गोल 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 फिरतीये. फील्ड वाइंडिंगने मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस केले. तो जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे आर्मेचरने काय केलं? आर्मेचर वाइंडिंगने कट केलं. आर्मेचर वाइंडिंगने कट केलं त्याच्यामुळे काय झालं बेटा? तिथे ईएमएफ इंड्यूस झाला. ईएमएफ इंड्यूस झालं अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इथे ईएमएफ इंड्यूस झाला. पण अकॉर्डिंग टू द लेन्स लॉ हा जो ईएमएफ इंड्यूस असतो ना, तो ऑपोजिट डायरेक्शन मध्ये रोटेट होत असतो. तो काय होतो बेटा? ऑपोजिट डायरेक्शन मध्ये रोटेट होत असतो. कोणाच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये? तर आर्मेचर सप्लाय व्होल्टेजच्या. कोणाच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये? आर्मेचर सप्लाय व्होल्टेजच्या. तो ऑपोजिट डायरेक्शन मध्ये रोटेट होत असतो. ठीक आहे. म्हणून त्याला काय नाव आहे बेटा? बॅक ईएमएफ. म्हणून त्याला काय नाव आहे? बॅक ईएमएफ. अजून एकदा सांगतो, डीसी मोटरमध्ये दोन वाइंडिंग्स असतात, आर्मेचर वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंग रोटेटरी असते, फील्ड वाइंडिंग स्टेशनरी असते. आर्मेचर वाइंडिंग रोटेटिंग असल्यामुळे आणि फील्ड वाइंडिंग काय प्रोड्यूस करतो बेटा? फ्लक्स प्रोड्यूस करतो. तो जो आर्मेचर आहे त्या फील्ड वाइंडिंगने जो काय फ्लक्स प्रोड्यूस केला त्याला कट करतं. कट केलं की अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कुठलाही रोटेटिंग कंडक्टरने जर फ्लक्सला कट केलं 100% तिथे ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ तुमचा इंड्यूस झाला ईएमएफ इंड्यूस. पण लेन्स लॉच्या अकॉर्डिंगली हा जो ईएमएफ इंड्यूस होतो ना, तो ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतो. कोणाच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये? आर्मेचर सप्लाय व्होल्टेजच्या. ठीक आहे. आणि त्याची एक इक्वेशन आहे, त्याला आपण ईबी असं नाव देतो. ईबी म्हणजे बॅक ईएमएफ. त्याचा फॉर्म्युला आहे पी फाय एन झेड अपॉन 68. पी फाय एन झेड अपॉन 68. ईबी इज इक्वल टू, डायरेक्ट तुमच्याकडे फॉर्म्युला आहे बेटा, पीबी इज इक्वल टू काय? पी फाय एन झेड अपॉन 68. याच्यापैकी सगळ्यांचे आपण व्हेअर लिहून काढू म्हणजे मग कन्फ्युजन होणार नाही. व्हेअर ईबी इज इक्वल टू काय? तर बॅक ईएमएफ आहे. ईबी काय बेटा? बॅक ईएमएफ. ठीक आहे. त्याच्यानंतर पी म्हणजे काय? नंबर ऑफ पोल्स आहेत. पी म्हणजे काय बेटा? नंबर ऑफ पोल्स आहेत. ठीक आहे. फाय म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स आहे. फाय म्हणजे काय बेटा? मॅग्नेटिक फ्लक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एन म्हणजे स्पीड इन आरपीएम आहे. एन म्हणजे काय बेटा? स्पीड इन आरपीएम. ठीक आहे. त्याच्यानंतर झेड म्हणजे नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर्स आहे. नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर्स. ठीक आहे. झेड म्हणजे काय? नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर्स. ए म्हणजे काय? नंबर ऑफ पॅरलल पाथ्स. ए म्हणजे काय बेटा? नंबर ऑफ पॅरलल पाथ्स. ए म्हणजे काय? नंबर ऑफ पॅरलल पाथ्स. ए म्हणजे काय बेटा? नंबर ऑफ पॅरलल पाथ्स. बर, आता ना ए ची किंमत माझी चेंज होऊ शकते. ए इज इक्वल टू पी असतो. लॅप वाइंडिंग साठी. वाइंडिंगचे ना बेटा दोन टाइप्स होतात, हे तुम्हाला आठवत असेल. वाइंडिंगचे दोन टाइप्स असतात, लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंग. ए इज इक्वल टू पी म्हणजे नंबर ऑफ पॅरलल पाथ्स इज इक्वल टू द नंबर ऑफ पोल्स फॉर लॅप वाइंडिंग. ए इज इक्वल टू पी कोणासाठी बेटा? नंबर ऑफ पॅरलल पाथ्स इज इक्वल टू नंबर ऑफ पोल्स. कुठल्या वाइंडिंगसाठी? लॅप वाइंडिंगसाठी. आणि ए इज इक्वल टू 2 हे फिक्स असतं वेव्ह वाइंडिंगसाठी. हे फिक्स कोणासाठी असतं बेटा? वेव्ह वाइंडिंगसाठी ए इज इक्वल टू 2 फिक्स असतो. ए इज इक्वल टू किती असतो बेटा? 2. बरं, हे तर झालं माझं इक्वेशन बद्दल. आता छोटंसं याला डेरिव्हेशन साठी सर्किट डायग्राम.
बॅक ईएमएफ दाखवायचा असेल ना बेटा, तर आपण इथे हा तुमचा बॅक ईएमएफ असतो. म्हणजे हा काय झाला बेटा, आर्मेचर. इथे व्होल्टेज सप्लाय आला, ठीक आहे. आणि इथे तुमचा काय येतो, प्लस मायनस, इथं काय येतो बेटा, ईबी. ठीक आहे. यालाच इक्विव्हॅलेंट मी सर्किट डायग्राम काढायला गेलो तर यालाच इक्विव्हॅलेंट काय काढतो बेटा, सर्किट डायग्राम जर काढायला गेलो तर याच्यामध्ये रेजिस्टर पण येतो आणि व्होल्टेज सप्लाय पण येतो. ठीक आहे. इथं काय आर ए, इथं काय आला बॅक ईएमएफ, आणि इथं काय येईल बेटा तुमचं व्होल्टेज. इथं काय येईल तुमचं व्होल्टेज. नीट लक्ष द्यावा. म्हणजे काय, हा जो आर्मेचर आहे त्याला दोन भागात डिवाइड केलं. आर्मेचरला दोन भागात डिवाइड केलं. ऍक्च्युली तीन भागात होतं बेटा. ऍक्च्युली बघायला गेलं तर तुमचं ते तीन भागात डिवाइड होतं. ते म्हणजे असतं इंडक्टर आणि रेजिस्टर आणि अजून एक तुमचा व्होल्टेज सप्लाय. ठीक आहे. तीन भागात डिवाइड होतो. इथे आर येतो, इथे एल येतो आणि इथे ईबी असतो. ठीक आहे. आणि इथून एक करंट येतो, तो म्हणजे कुठला असतो, आय ए. इथून एक करंट येतो, तो म्हणजे कुठला असतो बेटा, आय ए. बरं, आता इथे आपल्याला केव्हीएल लावायची. काय लावायची बेटा, केव्हीएल. केव्हीएल हा एक कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिकल मधला, माहिती आहे सगळ्यांना. किती असतो बेटा, प्लस व्ही मायनस आय ए इंटू द आर ए मायनस ईबी इज इक्वल टू 0. मला व्होल्टेज सप्लायची इक्वेशन काढायची. व्ही इज इक्वल टू मायनसचं प्लस झालं आणि प्लस काय बेटा, ईबी. ही काय झाली व्होल्टेजची इक्वेशन. आणि इकडची कुठली आली बेटा, बॅक ईएमएफची इक्वेशन. ही व्होल्टेजची इक्वेशन काढली, इकडे बॅक ईएमएफची इक्वेशन काढली. इकडे व्होल्टेजची इक्वेशन काढली, इकडं बॅक ईएमएफची इक्वेशन आपण काढून घेतली. कळालं बेटा. खूप महत्त्वाचा कन्सेप्ट सांगितला, तो म्हणजे कुठला आहे बेटा, बॅक ईएमएफ. खूप महत्त्वाचा कन्सेप्ट सांगितला, तो म्हणजे कुठला आहे बच्चा लोक, बॅक ईएमएफ. चलो व्हिडिओ पॉज करू, आधी एवढा कन्सेप्ट लिहून घेऊ, मग पुढे जाऊ. हेडिंग टाका बॅक ईएमएफ. बॅक ईएमएफ क्वेश्चन घ्या. व्हॉट इज बॅक ईएमएफ, एक्सप्लेन इट्स सिग्निफिकन्स. What is back EMF? Explain its significance. What is back EMF? Explain its significance. All मध्ये क्वेश्चन लिहा. Write the voltage equation for DC motor. Write the voltage equation for DC motor. चलो लिखापडी घ्यायचे. जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं बेटा बॅक EMF बद्दल, तेच आता लिखापडी घ्यायचे. मग आपल्याला हे सगळं लिहायचं आहे. चलो. The armature winding of a DC motor starts rotating. The armature winding of a DC motor starts rotating. The armature winding of a DC motor starts rotating in the magnetic flux produced by the field winding. In the magnetic flux produced by the field winding. In the magnetic flux produced by the field winding. The armature winding of a DC motor starts rotating in the magnetic flux produced by the field winding. Comma there. Comma there. It cuts the line of magnetic flux. It cuts the line of magnetic flux. It cuts the line of magnetic flux. Comma there. According to the Faraday's law of electromagnetic induction. According to the Faraday's law of electromagnetic induction. According to the Faraday's law of electromagnetic induction. There will be an EMF induced in the armature winding. There will be an EMF induced in the armature winding. There will be an EMF induced in the armature winding. Puts a point. But according to the Lenz's law, puts a point. But according to the Lenz's law, this induced EMF. But according to the Lenz's law, this induced EMF. But according to the Lenz's law, this induced EMF acts in the opposite direction. Acts in the opposite direction. Acts in the opposite direction to the armature supply voltage. 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 Okay. What's the point? This EMF is known as back EMF. This EMF is known as back EMF. This EMF is known as back EMF, which can be given by the formula. This EMF is known as back EMF, which can be given by the formula. Formula लिहून घ्या. व्हीएल सगळ्याच्या सगळ्या. फॉर्म्युला लिहून घ्या. व्हीएल सगळ्याच्या सगळ्या. फॉर्म्युला लिहून घ्या. व्हीएल सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढे लगेच हे पण काढून घ्या व्होल्टेज इक्वेशन म्हणून. पुढे आधी इथे टाका हेडिंग व्होल्टेज इक्वेशन आणि हे सगळं लिहून घ्या. व्होल्टेज इक्वेशन हेडिंग टाका आणि हे सगळं लिहून घ्या. व्होल्टेज इक्वेशन हेडिंग टाका आणि हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो व्होल्टेज इक्वेशन झाली असेल बेटा सर्किट डायग्राम सोबत आणि खालचं पण. ठीक आहे. याच्यावरती बेटा आता सम्स आहेत आपल्याला. याच्यावरती काय आहेत बेटा, सम्स.
आता इमेजच्या फॉर्ममध्ये तुम्हाला सम दिसेल, प्लीज कॉपी करून घ्यायचा आहे. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल, प्लीज कॉपी करून घ्यायचा आहे. काय म्हणते बेटा सम ते बघा. 230 वोल्ट 230 वोल्ट व्होल्टेजची किंमत दिलेली आहे. राईट, मुद्दा म्हणून फॉर्म्युला ठेवतोय. व्होल्टेजची किंमत किती दिली बेटा? 230 वोल्ट. ठीक आहे. पुढे 4 पोल. पोलची किंमत किती आहे बेटा? 4 पोल आहे. डीसी मोटर ह्याचा आर्मेचर रेजिस्टन्स. आर्मेचर रेजिस्टन्स म्हणजे आरची किंमत 0.5 ओहम अशी दिलेली आहे. ठीक आहे. फाइंड द बॅक ईएमएफ. बॅक ईएमएफ ची किंमत सांग म्हणतोय. ओके. इन द मोटर व्हेन IA दिलेला आहे. IA ची किंमत किती बेटा? 25 एम्पियर. ठीक आहे. इफ द आर्म इज लॅप वाउंडेड. लॅप वाउंड आहे बेटा. लॅप वाउंड असल्यामुळे A इज इक्वल टू काय असेल बेटा? P. A इज इक्वल टू P. ठीक आहे. विथ 320 कंडक्टर्स. म्हणजे Z ची किंमत दिली बेटा. किती आहे? 320 कंडक्टर्स. Z म्हणजे नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर्स, ज्याला Z ने दाखवतात. Z म्हणजे किती आलं बेटा? 320. ठीक आहे. कॉमा युजफुल फ्लक्स पर पोल. युजफुल फ्लक्स पर पोल म्हणजे फाय ची किंमत 50 मिलीवेबर. 50 मिलीवेबर कन्वर्शन करून टाका. 50 गुणिले 10⁻³ वेबर. 50 गुणिले 10⁻³ वेबर. ऑल्सो कॅल्क्युलेट द स्पीड. ऑल्सो कॅल्क्युलेट द स्पीड. ऑल्सो कॅल्क्युलेट द स्पीड. स्पीड पण काढायचं आहे. ठीक आहे. बरं, आता हे गणित सोडवायचं कसं काय? तर नाही का बेटा, मी आत्ताच तुम्हाला एक सर्किट डायग्राम दाखवली होती, ज्याच्यामध्ये इथे इंडक्टर काढला, मग रेजिस्टर काढला आणि मग बॅक ईएमएफ काढला. येस. आता इथे आपण केव्हीएल आत्ताच अप्लाय केली. हा काय माझा व्होल्टेज आहे. ठीक आहे. इथे RA येतो, इथं EB येतो, प्लस मायनस आणि इथून करंट जातो IA. आता पुन्हा इथे केव्हीएल अप्लाय केली. तर इथे काय बेटा? प्लस V मायनस किती? RA इंटू द RA मायनस EB विच इज इक्वल टू 0. मला इथे कुठली किंमत काढायची बेटा? व्होल्टेज दिलेलं आहे, IA पण आहे, RA पण आहे. मला बॅक ईएमएफ भेटेल इथे. या इक्वेशनवर मला काय भेटेल बेटा? बॅक ईएमएफ. मग V मायनस RA इज इक्वल टू EB. चलो, V ची किंमत किती आहे? व्होल्टेज किती दिलेलं आहे? 230 मायनस ब्रॅकेटमध्ये घेतो RA ची किंमत 25 इंटू द RA ची किंमत 0.5 विच इज इक्वल टू EB. कॅल्क्युलेशन्स करा. EB ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. 230 मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये 25 इंटू 0.5 ब्रॅकेट कम्प्लीट. 217.5 वोल्ट. ही कोणाची किंमत आली बेटा? बॅक ईएमएफ. ही कोणाची किंमत आली? बॅक ईएमएफ. एकदा का तुला बॅक ईएमएफ भेटला की EB इझिली भेटेल. कसं काय? माझ्याकडे फॉर्म्युला आहे. EB इज इक्वल टू P phi NZ अपॉन 60A. मला काढायचं काय बेटा? N काढायचं. EB माहिती आहे, P पण माहिती आहे, नंबर ऑफ पोल्स माहिती आहे. फाय दिलेला आहे. N काढायचा आहे. Z दिलेला आहे 320. 60 कॉन्स्टंट आहे. आणि A इज इक्वल टू P आहे. पोल्सची संख्या आणि A ची संख्या एकच ठेवायची आहे. राईट. ओके. मग आता मला N काढायचा आहे, तर हा डिवाइड लेकर आला मल्टिप्लाय. EB त्याला गुणिले 60A विच इज इक्वल टू P phi NZ. मला काढायचा N. हे सगळं मल्टिप्लाय इकडे आलं डिवाइड. मग EB इंटू द 60A त्याला डिवाइडेड बाय P phi Z विच इज इक्वल टू N. विच इज इक्वल टू काय आलं बेटा? N. आता मग सगळ्या किमती टाका. EB ची किंमत आत्ताच काढली. 217.5 इंटू द 60 इंटू द A. A इज इक्वल टू P इज इक्वल टू 4 असं लिहिता येईल. किती आलं बेटा इथे? 4. त्याला डिवाइडेड बाय वरचं एका ब्रॅकेटमध्ये येईल, खालचं एका ब्रॅकेटमध्ये येईल. पोलची पण संख्या किती बेटा? 4च आहे. फायची किंमत 50 गुणिले 10⁻³ इंटू द Z ची किंमत किती बेटा? 320. चलो, विच इज इक्वल टू N. कॅल्क्युलेशन्स करा. N ची किंमत भेटेल. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये 217.5 इंटू द 60 इंटू द 4 ब्रॅकेट कम्प्लीट. त्याला डिवाइडेड बाय 4 into the 50 into 10⁻³ into the 320 bracket complete. 815.625. Right. 815.625 कशातील बेटा? RPM.
स्पीडची किंमत भेटली. कोणाची किंमत आली बेटा? स्पीडची किंमत भेटली. कळालं? व्हिडिओ पॉज करायचा आहे. गणित सगळ्याच्या सगळं शांततेत लिहून घ्यायचे. छोटे छोटे समस्या बेटा, काही जास्त मोठे नाही आहेत. व्हिडिओ पॉज करा, सगळं गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. काय म्हणतोय बेटा ते बघू. फोर पोल. पोलची किंमत किती बेटा? आता पोलची किंमत 4 पोल. ठीक आहे. 230 वोल्ट. व्होल्टेजची किंमत 230 वोल्ट. ओके. मोटर हॅज 1800. मोटर हॅज 1800 लॅप कनेक्टेड. लॅप कनेक्शन आहे. लॅप कनेक्शन असल्यामुळे लॅप कनेक्शन आहे. लॅप कनेक्शन असल्यामुळे ए इज इक्वल टू पी इज इक्वल टू 4. 1800 कोणाची किंमत आहे? लॅप कनेक्टेड कंडक्टर्स. लॅप कनेक्टेड कंडक्टर्स म्हणजे झेडची किंमत किती बेटा? 1800. पुढे ऑन इट्स आर्मेचर. द फ्लक्स पर पोल. फ्लक्स पर पोल 0.2 मिली वेबर. कन्वर्शन करून टाकू. 0.2 इंटू 10⁻³ वेबर. पुढे डिटरमाइन इट्स स्पीड. स्पीड सांगा. डिटरमाइन इट्स स्पीड when the motor develop करते हैं बेटा. when the motor develops voltage of. आता सगळ्यात महत्वाचं मोटर कुठे असते? आर्मेचर मध्ये. मोटर कुठे असते बेटा? आर्मेचर मध्ये. महत्वाचा मुद्दा. मोटर कुठे असते? आर्मेचर मध्ये. म्हणजे बॅक ईएमएफ ची किंमत मला त्यांनी 224 वोल्ट दिलेली आहे. खूप महत्वाचा मुद्दा. VVIMP. जसं आपण मागच्या गणितामध्ये बॅक ईएमएफ आपण काढला, ह्या गणितामध्ये त्यांनी दिलेला आहे. या गणितामध्ये त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. मग गणित अजून सोपं आहे. बॅक ईएमएफच दिलेला आहे. मग EB इज इक्वल टू फॉर्म्युला काय? P∅NZ अपॉन 60A. राईट. काढायची कोणाची किंमत? यांची. हा डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय. EB त्याला गुणिले 60A विच इज इक्वल टू P∅NZ. N काढायचा आहे. मग EB त्याला गुणिले 60A त्याला डिवाइडेड बाय P∅ आणि Z विच इज इक्वल टू N. चलो किमती टाका. बॅक ईएमएफ ची किंमत किती आहे? 224. त्याला गुणिले 60 इंटू द ए. ए इज इक्वल टू पी आहे बेटा. लॅप वाइंडिंग आहे ना. ए इज इक्वल टू पी इज इक्वल टू 4. एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवाइडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये पी ची पुन्हा किंमत 4च आहे. फाय ची किंमत 0.2 इंटू 10⁻³ इंटू द झेड ची किंमत किती बेटा? 1800. ब्रॅकेट कंप्लीट. विच इज इक्वल टू काय आलं? बेटा एन. कॅल्क्युलेशन्स करा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा? 224. त्याला गुणिले 60 त्याला गुणिले 4. ब्रॅकेट कंप्लीट. त्याला डिवाइडेड बाय 4 इंटू द 0.2 इंटू 10⁻³ इंटू द 1800. ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? ENG दाबा. 37.33 त्याला गुणिले 10⁻³ RPM. किती बेटा? त्याला गुणिले 10⁻³ RPM. 37.33 त्याला गुणिले 10⁻³ RPM. कळालं बेटा? व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळं गणित शांततेत लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा. सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल बेटा. इथे तुमचं सगळ्याच्या सगळं बॅक ईएमएफ चे कन्सेप्ट संपले. इथे तुमचे सगळ्याच्या सगळं काय संपलं बेटा? बॅक ईएमएफचा फंडा संपला. ओके बच्चा. दॅट्स ऑल. बाकीचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.